नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गंमत गोष्टी या विजय कापडी सरांच्या कथासंग्रहातली पुढची कथा. कथेचं नाव आहे अद्दल. बघूयात ही अद्दल कोण, कशी, कुणाला घडवतंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूयात आजची कथा. विजय कापडी लिखित अद्दल. संध्याकाळची वेळ 6:15 तुषार कोटीबुद्धे सार्वजनिक उद्यानात पोहोचला तेव्हा ठरलेल्या जागेवर तिती महाशब्दे आधीच येऊन बसलेली त्याला दिसली. नेहमी आपल्याला वाट पाहायला लावणाऱ्या तितीनं आपल्या आधीच हजर व्हावं याचं नाही म्हटलं तरी तुषारला आश्चर्य वाटलं. काहीतरी विशेष तिला सांगायचं असावं बहुतेक. पण त्याआधी आपल्या कंपनीच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे दरवर्षी होणाऱ्या कॅरमच्या स्पर्धा आता अवघ्या 2-3 दिवसात सुरू होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा आटोपेपर्यंत आपल्याला उद्यानात येणं जमणार नाही हे तिच्या कानावर घालायला हवं. किंवा स्पर्धेच्या ठिकाणी खुद्द तितीनीच यावं, म्हणजे तिला आपला खेळही पाहता येईल आणि नित्याची भेटही होईल. असा विचार तिच्या पुढे मांडायचा विचार करून तुषार भरभर चालत तितीजवळ पोहोचला. दरम्यान तो तितीजवळ येऊन तिच्या शेजारी बसला देखील. आल्या आल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी तितीचा हात आपल्या हातात घेऊ पाहिला, पण तितीने त्याचा हात झिडकारला. अरे बापरे, तितीचं काहीतरी बिनसलेलं असणार. आता तिची समजूत काढण्यात आपला अमूल्य वेळ वाया जाणार. पण तितीच्या बिनसण्यामागचं नेमकं कारण काय असावं? तिती दररोज संध्याकाळी तिचं ऑफिस सुटल्यानंतर घरी येण्याऐवजी आपल्याला भेटायला बागेत येते ही माहिती तिच्या मोठ्या भावानं वडिलांच्या कानावर घातली असेल का काय? अर्थात तसं असेल तर ते चांगलंच झालं की. या निमित्तानं तिच्या घरी जाता येईल. ती तिच्या आईबाबांची भेट घ्यायला जाताना कुठले कपडे अंगावर चढवायला हवेत, पण त्याच्या आधी सलूनला भेट द्यायला पाहिजे. केसाचं जंगल जरा ठाकठीक दिसायला हवं. जावई बाप्पू म्हणून व्यवस्थित दिसायला पाहिजे ना. निदान पहिल्या भेटीत त्यांच्यावर आपली छाप पाडायला हवी. दाढीचं काय करायचं? चालू फॅशनप्रमाणे तशीच राहू द्यायची का गुळगुळीत केलेल्या आपल्या चेहऱ्याला त्यांना बघायला आवडेल? त्यांची आवड काय आहे हे तितीला विचारून ठरवायला हवं. असा सगळा विचार करून तुषार विचारायला जाणार तोच तिती त्याला म्हणाली, त्या मेल्या सुभ्या दादाला अद्दल घडवायला हवी. सुभ्या दादा? कोण सुभ्या दादा? अरे कोण सुभ्या दादा म्हणून काय विचारतोयस? आमच्या कॉलनी बाहेरच्या रस्त्यावर आपलं बस्तान बसवलेला सुभ्या दादा. 4 उपट सुंभांना जमा करतो, कॅरम खेळत बसलेला दिसतो. जेव्हा बघावं तेव्हा बसलेला असतो कॅरम खेळत. त्याला चांगली अद्दल घडवायला पाहिजे. अद्दल घडवायची? त्याला अद्दल घडवायची? कशा करता आणि कोणी? भुवया उंचावत तुषारने विचारलं. अरे 2 दिवसांपूर्वी मी चालता चालता पडले. कुणा मूर्खानं केळं खाऊन रस्त्यावर टाकलेल्या सालीवर माझा पाय नकळत पडला आणि मी घसरले. तर हा मेला सुभ्या दादा अगदी पोट धरून हसायला लागला की रे. त्याच्या हसण्याला साथ देण्यासाठी त्याचे चमचे हसायला लागले. मग रस्त्यानं जाणारे येणारे मान वळवून वळवून माझ्याकडे बघायला लागले. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. आता रस्त्यावर पडलेल्या केळ्याच्या सालीवरनं पाय घसरून कोणी पडत नाही का? त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे? माझी खात्री आहे मला येताना बघून ना त्यांनीच मुद्दाम ती साल टाकलेली असावी. हा परवाचा प्रकार. काल आणि आज मी येताना जाताना दिसले की हसतो मेला सुभ्या दादा, मग बाकीचेही दात काढतात. अंगाची लाई होते रे माझ्या. ते काही नाही, तू त्याला चांगला धडा शिकवायला हवास. अद्दल घडवायला हवीस तू त्याला. यापुढे केळं खाताना 4 वेळा विचार करायला हवा त्यांनी. काय म्हणते मी? एवढंच आहे होय? मला वाटलं. तितीने मोठे डोळे करून त्याच्याकडे बघितलं म्हणून तुषार पुढे काही म्हणालाच नाही. काय वाटलं? काय वाटलं काय? अरे तो मला हसला का नाही? त्याच्या हसण्यामुळे सगळ्यांना हसू आलं ना. आणि हा प्रकार आजही चालू राहिलाय ना. ते काही नाही,
तू माझा हक्काचा माणूस आहेस, तू मनावर घ्यायला हवंस आणि जन्मभर आठवण राहील अशी अद्दल त्याला घडवायला हवीस. जमेल ना तुला? नाही नाही, जमवायला हवंय. अरे तुझ्या होणाऱ्या जोडीदाराचा इन्सल्ट झालाय, पडतोय का डोक्यात प्रकाश? पुढचे काही क्षण असेच जाऊ देऊन तुषार म्हणाला, अगं साध्या गोष्टीचा केवढा भाव करतेस तू. हे बघ लक्षात ठेव, मी एक व्हाईट कॉलर्ड मिडल क्लास माणूस आहे. या अशा रस्त्यावरच्या गुंडाच्या वाट्याला आम्ही जात नसतो. हवी कशाला ती कटकट? विसरून जा सगळं. मी सुद्धा कोणाला सांगायला जाणार नाही असं असं घडलंय म्हणून. म्हणजे त्याला अद्दल घडवण्याच्या बाबतीत तू काहीच करणार नाहीस? तुषार, तुषार, तुला माझं काहीच पडलं नाही का रे? अरे कोण्याही आयऱ्या गायऱ्यानं माझा अपमान करावा आणि तो तू डोळ्याआड करावास? चालणार नाही हा मला. तू असं कर, चार चौघात अपमान होईल त्याचा असं काहीतरी कर. साधा सुद्धा अपमान नकोय, धडधडीत अपमान व्हायला हवा. सरळ त्याच्या पुढे जाऊन थोबाडीत लगवायला जमेल का तुला? त्याचा गाल काळा निळा पडायला हवा, शिवाय खाड असा आवाज सुद्धा यायला हवा. त्या आवाजानं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे जायला हवं. त्याची सध्याची पोझिशन आहे ना ती एकदम डॅम व्हायला पाहिजे. जमेल का रे तुला? म्हणजे जमलंच पाहिजे हा. काय म्हणते मी? काय त्याच्या थोबाडीत मारायची? म्हणजे मी स्वतःहून त्याच्या थोबाडीत मारायची? मग तरच त्याला अद्दल घडेल ना. तिथे मला वाटतं मी त्याच्या थोबाडीत मारायला घेण्यापेक्षा तूच ते काम करायला घेणं योग्य होईल ना. तू घसरलीस, तू पडलीस, तो हसला म्हणून सगळे हसले. त्यामुळे माझ्याऐवजी तूच त्याचं थोबाड रंगवायला घेणं योग्य ठरेल. माझा संबंध येतोय कुठे याच्यात? काय? तुझा संबंध येत नाही? अरे तुझा माझा संबंध नाही. अरे माझ्या वतीने तू त्याच्या गालावर प्रहार करतोयस एवढं नाही कळत? कळतंय ग, पण थोडं कठीण वाटतंय ग. मी त्याला कधी पाहिलेलं नाही. इतर दादा मंडळी असतात तसा तो आडदाण दणकट शक्तिमान वगैरे असेलच की. त्याला पाहिलं ना की गुळाच्या ढेपेची आठवण येते. मग गुळाच्या ढेपेला मारायला गेलो आणि माझ्याच हाताला काही इजा झाली तर? आणि शिवाय त्याने माझ्यावर हात उगारला तर? बापरे, त्या नुसत्या कल्पनेने थरकाप उडतोय ग माझा. थरकाप? अरे पुरुषासारखा पुरुष ना रे तू. ऐन मोक्याच्या वेळी मागे वळतोस तू. ते काही नाही, त्याच्या थोबाडीत मारायला तुला जमलंच पाहिजे. नाही नाही, कठीण आहे कठीण आहे ग. हा हे बघ, त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त असणार ना. माझा हात पोचायला नको का त्याच्या थोबाडापर्यंत? तो सदैव बसलेला असतो. तू त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलास की तो थोबाड वर करून तुझ्याकडे बघेल. नेमक्या त्या क्षणी तू फोडायचं त्याचं थोबाड. इतकी साधी गोष्ट आहे. हां, आणि त्याच्या भोवती सदैव तैनात असणाऱ्या त्याच्या चमच्यांचं काय? ते मला पकडतील तिथल्या तिथे. नुसते पकडणार नाहीत, खाली पाडतील, तुडवतील तुडवतील मला ते. आय 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 ग. अगं मला उठून उभं राहणं सुद्धा अशक्य होईल ग. काही अशक्य वगैरे नाही आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू त्याच्या जोरात थोबाडीत हाणलीस ना की मला हसू येईल ना जोरात. माझ्या हसण्याच्या आवाजानं त्याचं लक्ष माझ्याकडे जाईल. तेवढ्यात पब्लिक जमेल. त्यामुळे तुझ्या अंगाला हात लावणं त्यांना जमणारच नाही. ते असो, तू त्याचं थोबाड फोडण्याचा कार्यक्रम हाती कधी घेणार आहेस ते सांग. नाही तर तुला असं करणं जमेल का? असं म्हणजे कसं? नेमकं सांग ना काय ते. पाण्याने भरलेली बादली त्याच्या डोक्यावर रिकामी करायला जमेल का तुला? अगं त्याच्यासाठी पाण्याने भरलेली बादली घेऊन त्याच्यापर्यंत पोचायला लागेल ना. एवढी जड बादली घेऊन त्याच्यापर्यंत जाणं मला जमेल असं काय मला वाटत नाही. शिवाय त्याचे चमचे पाण्याची बादली घेऊन त्याच्यापर्यंत पोचायला मला देतील असंही वाटत नाही. विचारतील ना ते, पाण्याची बादली घेऊन कुठं जातोयस म्हणून. मग काय सांगणार मी? मग हां, तुला त्याच्या खुर्चीला जोरदार धक्का देऊन त्याला खुर्ची सकट खाली पाडायला जमेल का? अगं आत्ताच म्हणालीस ना तू तो गोळाच्या ढेपेसारखा आहे म्हणून. त्याला खुर्ची सकट खाली ढकलायचं म्हणजे काय खायचं काम आहे काय? अगं तेवढी शक्ती पाहिजे ना माझ्या दांडात. वाटेत चालता चालता त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडायला काय हरकत आहे म्हणते मी. गर्दीत कितीतरी माणसं चालता चालता पडताना बघितलीत की मी. अगं तसं करायचं म्हणजे त्याच्या मागावर असावं लागेल. तो रस्त्यातून जाताना त्याच्या शेजारून चालावं लागेल. आणि तो आहे एक गुंड, मी आहे मिडल क्लास सज्जन माणूस. आम्हा दोघांना खांद्याला खांदा लावून चालताना पाहिलं तर गैरसमज नाही का होणार? मला सुद्धा लोक त्याच्या गँगमधला समजतील.
माझ्या हितशत्रूंपैकी कोणी आमचा फोटो काढून माझ्या बॉसला फॉरवर्ड केला ना तर असंगाशी संग करतो म्हणून माझी नोकरी जाऊ शकते. हे चालेल का तुला? बरं, मग आता शेवटचं. त्याच्या डोक्यावर टपली मारायला तुला जमलंच पाहिजे, नाहीतर त्याच्या पाठीत जोरदार गुद्दा हाणायचा. हे बघ, त्याला कुठली ना कुठली शिक्षा झाली पाहिजे तर माझ्या चेहऱ्यावर हसू पत्रेल, नाहीतर मग जन्मभर माझा असा रागाने फुगवलेला चेहरा बघत बसायला लागेल ना तुला. अरे माझ्यासाठी येऊ करतो तेऊ करतो असं म्हणत असतोस, आणि आता आता सुभ्या दादाला अद्दल घडवायला घे असं म्हटल्यावर माघार घेतोस तू. हे बघ, सांगतो सांगतो, पण त्याच्या आधी माझी जन्मपत्रिका मी ज्योतिषाला दाखवतो. या दिवसात माझे ग्रह उच्चीचे आहेत, मला साथ देणार आहेत अशी खात्री करून घेतो. तुला ठाऊकच आहे का नाही, अगं आपण करू पाहत असलेल्या कामात आपल्याला ग्रहताऱ्यांची मदत लागते. समज तुझे ग्रह सध्या उच्चीचे नसतील तर मग ते उच्चीचे होईपर्यंत वाट बघायला लागणार. मग ते लवकर उच्चीचे होत म्हणून पूजा अर्चा करणार का तू? अरे त्यापेक्षा असं सांग ना, तुझ्याच्याने काम होणार नाही म्हणून. तसं कसं सांगता येईल, ते करायलाच लागणार ना. आता कसं बोललास, पण कधी? मला थोडा वेळ दे ना गं. थोडा वेळ म्हणजे किती वेळ? किती दिवस, किती महिने, किती वर्ष? हे बघ, इतकं उपरोधानं बोलायचं कारण नाही आहे. अशा गोष्टींकरता प्लॅनिंग लागतं ना. प्लॅनिंगशिवाय काही करायला गेलो तर अपयश येईल हमखास. तुला चालेल का ते? मुळीच चालणार नाही. आता आपण असं करू, ही चर्चा थांबवू. खाणं थोडं आणि मचमच फार हाच प्रकार चाललाय. तू लवकरात लवकर काय ते ठरव, मला कळव. त्या रोमांचक क्षणाची साक्षीदार व्हायचंय मला. सगळं कसं माझ्या डोळ्यांसमोर घडायला हवंय मला. आणि एवढं बोलून ती उभी राहिली, चालायला लागली. तुषार तिच्या मोहक पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. ती दृष्टीआड झाल्यावर तो भानावर आला. पुन्हा विचार करायला लागला की तिच्या मनासारखं करायचं कसं, त्या सुभ्या दादाला कशी काय अद्दल घडवायची. कुठलंही नवीन काम हाती घेण्याआधी आपल्या हितसंबंधांना जपणाऱ्या मित्रांचे सल्ले घेण्याचं धोरण राबवायची तुषारला सवय. त्यानुसार एकामागून एक अशा मित्रांची भेट त्याने घेतली. पहिला म्हणाला, तुषार, तू शहाणा असशील तर सुभ्या दादाला अद्दल शिकवायचा विचार मनातनं काढून टाक. तिला ना दुसऱ्याच विषयात गुंतवून ठेव. प्रेमात पडलेल्या तुझ्यासारख्यांना ते सहज जमेल. दुसरा म्हणाला, अरे तुझ्या त्या तिथीने तिला हसणाऱ्या दादाला अद्दल घडवायला घेणं आणि त्यासाठी तुला भरीला पाडणं मला काय पटलेलं नाही बाबा. अरे साधी गोष्ट आहे. केळीच्या चालीवर पाय घसरल्याचं बघितल्यावर कोणालाही हसू येतं. शुभ्या दादाचं काही चुकलंय असं मला वाटत नाही. पण नंतरच्या काळात तिथून जाताना तिला उद्देशून हसणं हे मात्र गैर आहे. त्याबद्दल त्याला समज द्यायला लागेल. त्याचं हसणं ताबडतोब बंद व्हायला हवं असं त्याला निक्षून सांगायला पाहिजे. अरे पण हे त्याला सांगणार कोण? तू सांगशील? मी? माझा काय संबंध? मी तुला सल्ला देऊ बघतोय तर ते बिकट का माझ्या काळात घालायला बघतो का तू? दिस इज नॉट फेअर. तिसरा म्हणाला, तिथीला पुढच्या काही दिवसात त्या बाजूने जाऊन देऊ नको ना तू. पुढे येणारा काळ हे अशा प्रकारच्या समस्यांचं जालीम औषध असतं. तिला म्हणावं विसरून जा सगळं. तू तुझा जीव धोक्यात नको घालू रे बाबा. चौथा म्हणाला, कसं आहे, तू त्याच्या गालावर चपराक हाणायला निघालास खरा, पण एका गालावर चपराक मारून झाल्यावर त्याने त्याचा दुसरा गाल पुढे केला तर काय करायचं याचा आधी विचार करून जा. उगाच ऐनवेळी मानसिक गोंधळ नको काय. पाचवा काहीच न बोलता येडबंबूसारखा तुषारकडे बघत राहिला. तेव्हा तुषारने त्याचा नाद सोडला, सहाव्याला गाठला. तो म्हणाला, मला वाटतं तू आधी घटनास्थळाला भेट द्यावीस. सुभ्या दादा जिथे बसतो त्या परिसरात तुझा जमल्यास त्याची भेट घे. असं काहीतरी कर जेणेकरून तुझी त्याच्यावर छाप पडली पाहिजे. तुझी तिथी म्हणते म्हणून त्याचं थोबाड रंगवायला अजिबात जाऊ नको. काय आहे, हिंस्त्र विचार हिंस्त्र कृती या उपयोगाच्या नसतात रे. तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो त्याच्या कानावर घाल. एखादी साधी कृती करायला सुचव, त्यामुळे कुणाला त्रास नाही होणार. एक आठवलं, तिथे पडलेल्या सालीवरनं घसरली तसं तुम्ही सुद्धा घसरल्याचं नाटक करा म्हणावं. ते नाटक बघायला तिथे जवळ पाहिजे
आणि हे केवळ नाटक आहे. याचा एवढासा सुद्धा सुगावा तिला लागता कामा नये. असं कर हं? आणि आणखीन एक कर. त्याला भेटल्यानंतर काय झालं ते मला सांगायला विसरू नको. गरज संपली वैद्य मेला असं करायचं नाही. तुषारला हा सल्ला मोलाचा वाटला. त्यांनी सुभ्यादादाची भेट घ्यायचं ठरवलं आणि तो त्या संध्याकाळी तितीला भेटण्याऐवजी सुभ्यादादाकडे जायला निघाला. तितीने सुचवलेल्या ठिकाणी तुषार पोहोचला तेव्हा रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या निवाऱ्याच्या जागी त्याला 4-5 जणांचा घोळका दिसला. त्यांनी सहज बघितलं आजूबाजूला. थेट रस्त्यापर्यंत केळ्याच्या ताज्या शेळ्या साली पसरलेल्या होत्या. यापैकी एका सालीवर तितीचा पाय पडला असावा आणि पुढचं रामायण घडलेलं असावं. त्या घोळक्याच्या दिशेनं लक्षपूर्वक पाहिल्यावर तिथल्या स्टूलावर ठेवलेला कॅरम बोर्ड त्याला दिसला. कॅरम बोर्ड भोवती प्लॅस्टिकची 3 स्टूलं आणि चौथ्या जागेवरच्या खुर्चीत बसलेला एक आडदांड माणूस बघताच तुषारची खात्री पटली की हाच सुभ्या दादा. डोक्यापासून त्या हनवटीच्या वळकट्यापर्यंत संपूर्ण केशविरहित चेहरा, सावळा वर्ण, गोळाच्या ढेपेसारखा, शरीराच्या डाव्या उजव्या बाजूचे दणकट हात. आरामात बसलेल्या सुभ्यादादाच्या दोन्ही बाजूंना दोघे आपले नुसतेच उभे होते. एखाद्या दादाच्या अड्ड्यावर जाऊन आपलं म्हणणं पटवून देण्याच्या तुषारच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. मनाचा हिया करून तुषार पुढे निघाला. 2-3 मिनिटात त्यांच्याजवळ पोहोचला. त्याला बघताच एक जण म्हणाला, अरे दादा, भेडो पाहिजेल वाताना तुला कॅरम खेळायला. यो बघ आपल्या पावलाने चालत आलाय. काय ए बे, जमल का तुला स्ट्रायकर हाणायला? बस बस बस, रिकामी जागा तुझीच वाट बघती. काय दादा? तुषार आज्ञाधारक मुलाप्रमाणे रिकाम्या स्टुलावर अंग चोरून बसला. त्यांनी समोरच्या खुर्चीत बसलेल्या सुभ्यादादाकडे बघून देवाला करतात ना तसा भक्तिभावे दोन्ही हात जोडून नमस्कार केला. सुभ्यादादांनी फक्त मान हलवली. कोणीतरी म्हणलं, चले होऊन जाऊन दे सुरुवात तुझ्या हातनं, चल. तुषारनं बोर्डावर मांडलेल्या सोंगट्या आपल्या दोन्ही हातांनी जुळवल्या. बोर्डावर पावडर कमी वाटली म्हणून थोडी पावडर पसरवली आणि स्ट्रायकर हातात घेतला. करे कर सुरुवात. तुझा स्ट्रायकर आहे ना तो सोंगट्यांना लागला तरी लय झालं बरं का. कोणीतरी फतफदला. हो असं म्हणत तुषारने मन एकाग्र केलं आणि स्ट्रायकर सोडला. आणि जणू आघाडीतच घडलं. डावाच्या सुरुवातीच्या एकूण 4 पांढऱ्या सोंगट्या जणू गुमानपणे पॉकेटमध्ये जाऊन विसावल्या. 2 समोरच्या पाकिटात आणि 2 त्याच्या हाताजवळच्या पॉकेटात. अरे त्याच्या मारी, एकदम 4 सोंगट्या कमी झाल्या. काय बोटात जादू बिदू आहे काय भाऊ? कोणीतरी कौतुकोद्गार काढला. नानापणाचा मोर कसं, असं आणखीन एक जण म्हणाला खरा, पण तुषारच्या बोटांनी क्षणभरात 2 थंबशॉट घेऊन आणखीन सोंगट्या कमी केल्या. पुढच्या क्षणी त्याचं लक्ष क्वीन बाईकडे गेलं. क्वीन बाईला पॉकेटमध्ये सुखरूप पोहोचवायला त्याला वेळ नाही लागला. एड्या राणी घेतली बाब्या, पण गाड्या कवर पाहायला नाही एड्या, ते उठ आहे कवर. असं कोणीतरी म्हणायच्या आत त्याने कव्हर सुद्धा घेऊन टाकलं. सगळे श्वास रोखून तुषारच्या अफलातून खेळाकडे आ वासून बघत असताना तुषारनं एका सोंगटीला रिबाउंड करून आणि दुसरीला पुशशॉटनं बोर्डावरनं अदृश्य करून टाकलं. बोर्डावर एकूण 9 काळ्या सोंगट्या उरल्या. तुषारने हळूच मान वर करून सुभ्यादादाकडे बघितलं. सुभ्यादादा मंत्रमुग्ध अवस्थेत एखादा चमत्कार बघावा तसा बोर्डाकडे आणि तुषारकडे आळीपाळीनं बघायला लागलं. आला कमाल गेली की भावडे, एका झटक्यात डाव संपवून टाकला बेटे. वा वा वा, असला चिमितकार कधी बघायला नव्हता भेटला राव. काय भाऊ, तुमच्यापैकी कोणी बघितलाय का असला चिमितकार? आता पाहिला की दादा, कोणीतरी बोलून गेलं. दरम्यान बोर्डवर पुन्हा सोंगट्या लावल्या गेल्या. तुषारच्या उजव्या बाजूला बसलेला म्हणाला, आता माझा चमत्कार बघच. नेम धरून सोडलेल्या स्ट्रायकरनं 2 सोंगट्या पॉकेटमध्ये पोचवल्या, पण पुढे काही घडलं नाही. त्याने स्ट्रायकर सुभ्यादादाकडे सरकवला. सुभ्यादादाने स्ट्रायकर सोडायचा म्हणून सोडला, परिणामी एकही सोंगटी पॉकेटमध्ये गेली नाही. सुभ्यादादाच्या पुढच्या भिडूकडून काही घडलं नाही. सुभ्यादादानं त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाला, अरे किती दिवसापासनं खेळतोय हा,
मनोराव तू एक सोंगटी घेशील तर शपथ आहे. एव्हाना स्ट्रायकर तुषारकडे आला. तुषार डाव्या अंगाला झुकला आणि त्यांनी 2 सोंगट्या एका मागोमाग पॉकेट केल्या. एक सोंगटी पुश शॉट मारून टाकली, दुसरी अगदी जवळ आणून ठेवली आणि पुढच्या 3-4 मिनिटात दुसरा बोर्ड सुद्धा त्याने आपल्या नावावर केला, मोकळा झाला. अरे दादा, ह्यो कोणी इंटरनॅशनल स्टँडर्डचा प्लेयर दिसतोय बरं का. याला आपल्या टीममध्ये घेणार राव. पुढच्या सगळ्या टुर्नामेंट आपणच जिंकणार. ढाल भेटन आपल्या क्लबला राव. सुभेदादा काही न बोलता उठून उभा राहिला. तुषारला म्हणला, वा 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 गड्या, लय मजा केली बेटे. ह्यो असला चिमितकार कधी बघितला नव्हता बरं का भाऊ. चल 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 आत बसू चल, माझ्याकडनं तुला वडापावची पार्टी. भाऊ तुझा आहे, वडापावांची आजची ऑर्डर देऊन ये चल. तुषारच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आतल्या बाजूला नेत सुभ्यादादा म्हणाला, सांग भाऊ तू कुठं असतो, काय करतो आणि एवढे दिवस कुठं बसला होता लपून, सांग की बेटे. सगळे त्या दोघांकडे आ वासून बघत राहिले. एव्हाना आतल्या खोलीत पोचल्यावर तुषारच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत सुभ्यादादा म्हणाला, जिंकलं बेट्या, जिंकलं तू, मलाच जिंकलं बरं का आज. बोल बोल, मी तुझ्यासाठी काय करू बोल. ते मी तुषारच्या तोंडून शब्द फुटेनात. अरे बोल आहे बोल, घाबरायचं कारण नाही, मन मोकळं करून टाक, बोल बिंदास. दादा सांगायला भीती वाटते, हे माझा एक प्रॉब्लेम आहे हो. तुम्ही मनावर घेतलात ना तर तो गुंता सुनते. प्रॉब्लेम आहे तुझा? कसला आहे, कसला प्रॉब्लेम आहे सांग ना भाऊ. तू तू सांगितल्याशिवाय मला कळणार आहे कधी. प्रॉब्लेम म्हणजे दादा माझी मैत्रीण म्हणजे एकदम खास मैत्रीण दादा. ती ना परवाच्या दिवशी इथे रस्त्यावर पडलेल्या केळ्याच्या सालीवरनं घसरली, पडली आणि तिचं म्हणणं आहे, म्हणजे मी नाही म्हणत बरं का दादा, ती म्हणते की तुम्ही तिच्याकडे बघून हसलात आणि तुम्ही हसलात, मग तुमचे सगळे लोक हसले. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ती म्हणते असा. हा, मी हसलो? हसलो. अरे केळ्याच्या सालीवर पाय पडला की कोणीतरी पडतच ना, आणि कोणी बी पडल्यावर कोणी बी हसणारच ना. बरं पुढं काय झालं? नाही, पुढचं सांगायला जीभ अडखळते दादा माझी. अरे बोल रे, घाबरायचं कारण नाही भावा. तू काही साधा सुद्धा नाही अड्या, इंटरनॅशनल स्टँडर्डचा कॅरम प्लेयर आहे बेटे तू. तू काय म्हणतो ते मला ऐकायलाच लागन. आणि मग मोजक्या आणि नेमक्या शब्दात तिच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगून हलक्या आवाजात तुषार म्हणाला, माफ करा, म्हणजे क्षमा करा, म्हणजे खरंच मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. अरे घेन तुला भाऊ, कावडा घ्यायचा तो घे, पण काय सांगायचं ते जरा स्पष्ट शब्दात सांग ना बाबा, मला कळन असं सांग. सांगतो ना, तोच प्रयत्न चालू आहे. काय ती म्हणते बरं का, मग ती म्हणते आहे की तिच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा इथल्या रस्त्यावर केळ्याच्या सालीवर घसरलात तर तिला बघायला आवडेल. तुषारने एका दमात ऐकवलं. मेघा सरायचं? का म्हणून मेघा सरायचं? घसरायचं म्हणजे फक्त घसरल्याचं नाटक करायचं हो दादा, पण तिला मात्र ते नाटक न वाटता तुम्ही खरंच घसरलात असं वाटलं पाहिजे दादा. ती लांबून बघेल तुम्हाला, बस तेवढंच करायचं आहे. दादा खरं सांगतो, माझी तिथी आहे ना एक नंबरची वेडपट आहे हो. ह्या असल्या गोष्टी विसरून जायच्या असतात, हे तिच्या स्वभावातच नाही. आता तुम्ही ठरवा घसरून पडायचं का नाही ते. थोडा वेळ विचार केल्यासारखं करत दादा म्हणला, नाही मी तुझं सांगितलेलं नाटक करणार, तुझ्यासाठी करणार ना भाऊ. दुसऱ्या कोणासाठी आपण असलं काही केलं नसतं. कधी करायचं नाटक मला सांग. काय नाव म्हणला तू त्या पोरीचं? तिचं नाव तिती महाशब्दे. काय म्हणला नाव? ती 2 वेळा ती. ह्या असली बी नावं असतात काय तुमचे? असू दे. पण आता आपले जे काही ठरले ते दुसऱ्या कोणाला काढता कामा नाही बरं का भाऊ. काय हे शोभत ना आपल्यासारख्याला असलं काहीतरी करणं. तुझ्यासाठी करतो बरं का बावडे. थँक्यू दादा, तुमचे उपकार कसे फेडणार मी? ते फेडले ना मागाशी. अफलातून खेळ दाखवला बेटे तुम्हाला, कसले उपकार भेटतो आता. आणि सुभ्यादादाकडनं भरघोस आश्वासन घेऊन तुषार निघाला. सुभ्यादादाला अद्दल घडवण्याची आपल्या डोक्यातनं निघालेली योजना, या योजनेची तिला किंचित सुद्धा कल्पना येऊ द्यायची नाही हे तुषारनं ठरवलं. जे काय सांगायचं ते मोघम आणि नेमकं.
आपली पुढची योजना तिला फोनवर सांगण्याऐवजी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितलेली बरी, असा विचार पक्का करून तो सकाळी सकाळी आपल्या ऑफिसला जायच्याऐवजी तिच्या ऑफिसकडे गेला, तिची वाट बघायला लागला. दुरूनच येताना दिसणाऱ्या तिला ऑफिसच्या आवारात गाठून तो म्हणाला, तू 2 दिवसापूर्वी घसरून पडली होती ना, त्याच ठिकाणी आज संध्याकाळी बरोबर 6 वाजता हजर हो. तुझ्या त्या सुभ्या दादाला अद्दल घडवण्याचा प्लॅन करून टाकलाय मी. अरे पण तू नेमकं काय करणार आहेस तिथे? तिने आतुरतेनं विचारलं. ते तुला सरप्राईज असणार आहे तिथे, पण माझी खात्री आहे तिथे तू जे बघशील ना ते दृश्य तुझ्या चेहऱ्यावर हसू आणणार नक्की. सुभ्या दादाला अद्दल घडवल्याचा 100% आनंद तुला मिळणार आहे. चल 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 निघतो मी, मलाही ऑफिस गाठायचं आहे. आणि तुषार निघाला. संध्याकाळी बरोबर 6 वाजता सुभ्या दादासह तुषार ठरलेल्या जागी आला. मान उंचावून तिती कुठे दिसतीये का ते बघायला लागला, पण तिती काही दिसली नाही. एवढ्यात कुठून तरी धावत धावत येताना तिती त्याला दिसली. ठरल्याप्रमाणे इकडे सुभ्या दादानी घसरल्याचं नाटक करण्यासाठी खाली पडलेल्या सालीवर पाय ठेवला. सुभ्या दादा घसरला, पण अपेक्षेपेक्षा जास्त घसरला आणि काही कळायच्या आधी धप्पदिशी खाली कोसळला. पुढच्या क्षणी सुभ्या दादा मोठमोठ्यांदा ओरडायला लागला, आयो 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 आयो, माकडं हाड मोडलं बहुतेक. अरे कोणी तरी ॲम्ब्युलन्स बोलवा येड्या, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ना भाऊ, चल लवकर ॲम्ब्युलन्स बोलव ना बेटे. आता हे आणखीन काय झालं म्हणून तुषार त्याच्याकडे बघायला लागला. पुढच्या 5-7 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. सुभ्या दादा आणि त्याच्या 2 सहकार्यांना घेऊन वेगात निघाली. इकडे हास्य हुश्य करत येऊन पोचलेल्या तितीजवळ तुषार गेला. नाराजीच्या सुरात म्हणाला, तिती एरवी तू उशिरा येतेस ते ठीक आहे, आज तरी उशीर व्हायला नको होता तुला. आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, अगं तुझ्या त्या सुभ्या दादाला अद्दल घडवायचा माझा प्लॅन भलता यशस्वी झाला बरं का. तू घसरून पडलीस तसा तोही घसरून पडावा अशी योजना होती माझी. अरे माझी दिलोजान तिती जरा घसरली म्हणून खी 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 हसतोस काय रे? भोग म्हटलं तुझ्या कर्माची फळं. पण तिती तो जरा जास्तच घसरला ग. इजा झाली त्याला नको त्या ठिकाणी. तेवढं नको होतं व्हायला, पण ते थांबवणं माझ्या हातात नव्हतं ना. काय ग तू अशी काय बघते माझ्याकडे? माझं काही चुकलं आहे का? तुषार, अरे तू काय करू बघतोयस याची थोडी तरी कल्पना मला दिली असतीस ना तर तुझी ही योजना फसली नसती. तुझी योजना ओंफस झाली आहे. काय योजना ओंफस झाली? कशी काय? नाही तर काय. अरे या अड्ड्यावर सकाळी असतो तो सुभ्या दादा, संध्याकाळी 5 नंतर असतो तो त्याचा धाकटा भाऊ प्रभ्या दादा. मी घसरून पडले ते सकाळच्या वेळी, त्यावेळी सुभ्या दादा होता. त्याला अद्दल घडवायला हवी होती, पण तुझ्या जादा शहाणपणामुळे अद्दल घडली ती प्रभ्या दादाला, ज्याचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता. ते काही नाही, सुभ्या दादाला अद्दल घडवायलाच हवी तू. तो बघ, तो सुभ्या दादा बघ, तो धावत येतोय बघ. अरे प्रभ्या दादा पडला हे त्याला कोणीतरी सांगितलं असेल ना, म्हणून तो येतोय धावत धावत. तुषारने बघितलं, खरंच प्रभ्या दादासारखा दिसणारा सुभ्या दादा तिकडनं येत होता. तुषारने कपाळावर हात मारून घेतला. त्याच क्षणी तिने त्याच्या पाठीवर धपाटा घातला आणि ती हसायला लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा अद्दल. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल, तुमच्या चेहऱ्यावर या कथेमुळे हसू उमटलं असेल याची खात्री आहे. त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही विनोदी कथा शेअर करायला विसरू नका. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.